आज आपण अगदी लहानांपासून तर वृद्धांपर्यंत खाता येणारी अगदी मऊसूत खुसखुशीत अशी तिळाची वडी बघणार आहोत। अतिशय झटपट ही वडी बनते, तरी रेसिपी शेवटपर्यंत बघा। तर इथे आपण तिळाची वडी बनवण्यासाठी 1 कप तीळ छान असे खमंग भाजून घेणार आहोत। इथे मी पॉलिश केलेल्या पांढऱ्या तिळाचा वापर केला आहे। तुम्हाला अनपॉलिश तीळ मिळाले तर तुम्ही अनपॉलिश तीळ वापरून देखील ही रेसिपी करू शकतात। अनपॉलिश तीळ हे अतिशय पौष्टिक असतात व रुचकर देखील रेसिपी लागते। आता तुम्ही इथे बघू शकतात, मंद आचेवर आपण सतत हलवत तीळ हे रंग बदलेपर्यंत खरपूस असे भाजून घेतले आहे। तीळ असे तडतडायला लागले की आपल्याला तीळ हे एका भांड्यात काढून घ्यायचे आहे व आपल्याला तीळ हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। इथे तुम्ही बघू शकतात, तिळाला छान असा हलकासा रंग आला आहे, छान असा रंग बदलला आहे। यानंतर त्याच कढईत आपण 1 कप शेंगदाणे घेतले आहे व शेंगदाणे देखील अतिशय छान असे खरपूस भाजून घेणार आहोत। शेंगदाण्याचे देखील टरफलं निघायला लागली व तडतडायला लागली की आपल्याला शेंगदाणे भाजणे बंद करायचं आहे। इथे बघू शकतात, छान असे आपले शेंगदाणे भाजून तयार आहे। आता शेंगदाणे थंड झाले की शेंगदाण्यांचे देखील आपण सालपट काढून घेणार आहोत। तुम्ही सालासकट देखील शेंगदाण्यांचा वापर करू शकतात। आता यानंतर आपल्याला थंड झालेले 1 कप तीळ छान असे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचे आहेत। तीळ बारीक करताना आपल्याला मिक्सर चालू बंद करत अशा प्रकारे थोडे जाडसरच हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात, मिश्रण हे थोडेसे जाडसरच इथे मी ठेवले आहे। आता यानंतर आपण त्याच मिक्सरच्या भांड्यात 1 कप भाजून घेतलेले शेंगदाणे देखील चालू बंद करत काढून घेणार आहोत। हे देखील मिश्रण आपल्याला थोडे रवाळच असे ठेवायचे आहे। आता तीळ व शेंगदाण्याचे आपले हे मिश्रण तयार झाले आहे। आता हे मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहोत। तुम्हाला आवडत असतील तर 1 ते 2 चमचे अख्खे तीळ देखील आपण या मिश्रणात घालू शकतो। आता या ठिकाणी आपल्याला एका प्लेटला साजूक तूप लावून छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या तयार झालेल्या वड्या ह्या छान डिमोल्ट होतील। अशा प्रकारे आपण प्लेटला चांगल्या प्रकारे तूप लावून घेतलं आहे। आता यानंतर आपल्याला एक जाडबुडाची कढई तापत ठेवायची आहे। कढई छान तापली की त्यावर आपण 2 चमचे साजूक तूप घालून घेतलं आहे व त्यावर आपल्याला 2 कप गूळ घालायचा आहे। गूळ घातल्यानंतर लगेचच आपण 2 चमचे पाणी घालून घेणार आहोत। पाणी घातल्यामुळे पाक हा छान असा मऊसूत तयार होतो व वड्या देखील अगदी खुसखुशीत तयार होतात। इथे मी साधाच गूळ वापरला आहे। तिळाच्या अगदी मऊसूत वड्या तयार करण्यासाठीच आपण साधा गूळ वापरणार आहोत। जर चिक्कीचा गूळ वापरला तर वड्या ह्या कडक होऊ शकतात, त्यामुळे साधाच गुळाचा वापर करावा। या ठिकाणी गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे व छान असा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे। आपल्याला तिळाच्या वड्या करण्यासाठी आपल्याला गुळाचा पाक न करता गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे। सर्व त्यातील खडे छान असे मोडून घ्यायचे आहे। आता या ठिकाणी गूळ हा चांगल्या प्रकारे वितळला आहे। यात मी अर्धा चमचा वेलची पूड घालून घेतली आहे। त्यानंतर लगेचच आपण तयार आपलं तिळाचं आणि शेंगदाण्यांचं मिश्रण देखील घालून घेणार आहोत व हे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे, कमी ठेवायची आहे व हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी आपल्याला लो ठेवायची आहे, कुठेही वाढवायची नाही, नाहीतर आपला पाक हा कडक होऊ शकतो। या ठिकाणी तुम्ही व्हिडिओत बघू शकतात, मिश्रण हे अगदी एकसारखं एकजीव झालं आहे व मिश्रणाने कढई देखील सोडायला सुरुवात केली आहे। आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे व मिश्रण साधारण अर्धा मिनिटभर सतत हलवत राहायचं आहे। लक्षात ठेवायचं आहे, गॅस हा आपल्याला बंदच ठेवायचा आहे। आता मिश्रण हे थोडंसं आपलं कोरडं झालं आहे। तुम्ही बघू शकतात, अर्धा मिनिटात छान असं आपलं हे मिश्रण सेट झालं आहे। आता आपण तयार मिश्रण हे तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये छान असं एखाद्या चमच्याच्या किंवा स्पॅच्युलाच्या मदतीने छान एकसारखं करून घेणार आहोत। आपल्याला ही प्रोसेस अगदी पटापट करायची असते, कारण यानंतर हे मिश्रण अतिशय कोरडं व्हायला सुरुवात होते। तुम्ही बघू शकता, स्पॅच्युलाच्या मदतीने अगदी सहज हे मिश्रण छान असं एकसारखं झालं आहे। त्यानंतर मी थोडंसं वाटीला तूप लावून घेतलं आहे व वाटीच्या साहाय्याने देखील अगदी एकसारखं हे मिश्रण मी करून घेतलं आहे। तुम्ही बघू शकतात, अगदी छान अशी चकाकी आपल्या या वड्यांच्या मिश्रणाला आलं आहे। आता यानंतर मी थोडेसे तीळ वरतून पेरून घेतले आहे। या पद्धतीने तीळ लावले की वड्या अतिशय छान दिसतात, सुरेख दिसतात व आता हे तीळ आपण वाटीच्या साहाय्याने सेट करून घेणार आहोत। मिश्रण सेट करून आता 5 ते 10 मिनिट झाले आहे। मिश्रण हे थोडेसे गरम असतानाच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे। वड्या ह्या पाडताना मिश्रण गरमच असायला हवे, कोरड्या झाल्यानंतर वड्या ह्या छान पडत नाही। अशा प्रकारे आपण छान अशा हव्या त्या आकारात लहान मोठ्या साईजच्या वड्या करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात, अगदी सहज आपल्या या वड्या छान पडल्या जात आहेत। मी इथे मध्यम आकाराच्या चौकोनी वड्या पाडून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या आकारात देखील या वड्या पाडून घेऊ शकतात। अशा प्रकारे आपल्या या वड्या आता सेट करण्यासाठी तयार झाल्या आहेत।
तुम्ही इथे बघू शकतात अगदी छान अशा आपल्या या तिळाच्या वड्या छान अशा तयार झाल्या आहेत. आता अर्धा तास झाला आहे. वड्यांचं मिश्रण छान असं थंड झालं आहे. आता आपण वड्या ह्या काढून घेणार आहोत. आधी वड्या काढताना आपण कडेचा भाग काढून घेणार आहोत, जेणेकरून वड्या ह्या छान अशा बाहेर निघतील. तुम्ही इथे बघू शकतात अगदी सहज अशा आपल्या वड्या बाहेर निघत आहेत. छान अशा वड्या ताटापासून सुटल्या आहेत. ताटाला न चिकटता न तुटता या वड्या आपल्या डिमोल्ड झाल्या आहे. अशा प्रकारे सर्व वड्या आता आपण डिमोल्ड करून घेणार आहोत. अगदी सहज अशा या वड्या डिमोल्ड होतात. या ठिकाणी तुम्हाला एक वडी मी तोडून दाखवते. तुम्ही इथे बघू शकतात अगदी मऊसूत खुसखुशीत अशी आपली ही तिळाची वडी तयार झाली आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत अगदी सहज खाऊ शकतील अशा या वड्या तुम्ही देखील या मकर संक्रांतीला नक्की करून बघा व वड्या कशा झाल्या हे मला नक्की लिहून कळवा. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब